राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची उद्या मुंबईत निवड. प्रफुल्ल पटेल मांडणार राष्ट्रीय अध्यक्षपदाचा प्रस्ताव. प्रस्तावाला अनुमोदन देत सर्वानुमते होणार. सुनेत्रा पवार यांची निवड. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी भाजपच्या कोर कमिटीची रात्री उशिरा बैठक. राज्यसभेच्या उमेदवारीबाबत आणि नव्यानं घोषित करण्यात आलेल्या कार्यकारिणी संदर्भात बैठकीत चर्चा. शरद पवार यांना आज पुण्याच्या रुबी रुग्णालयातून मिळणार डिस्चार्ज. छातीत इन्फेक्शन झाल्यानं सुरू होते उपचार. मात्र आता शरद पवार यांची प्रकृती ठीक. डॉक्टरांची माहिती. मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आज होणार सादर. गेल्या 9 वर्षात महापालिकेचं बजेट तब्बल 50,000 कोटींनी वाढलं. यंदाचा अर्थसंकल्प 80,000 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता. व्हीएसआर कंपनीला डीजीसीएचा मोठा धक्का. व्हीएसआरच्या लिअर जेटची उड्डाणं थांबवली. विमानात त्रुटी आढळल्याचा अहवाल आज समोर. अजित पवार अपघातानंतर व्हीएसआरवर डीजीसीएकडून पहिलीच कारवाई. व्हीएसआरकडे 5,000 तासांपैकी केवळ 1800 ते 2,000 तासांचाच रेकॉर्ड. रोहित पवार यांचा आरोप. अजितदादांच्या विमान अपघाताची चौकशी जाणून बुजून लांबवली जाते. रोहित पवार यांचा सवाल. अजितदादांच्या घातपातामागे डीजीसीएचा हात. अमोल मिटकर यांचा आरोप. डीजीसीए अजित पवार यांच्या विमान अपघाताचा मास्टर माइंड. तर पायलट सुसाईड बॉम्बर होता का याची चौकशी झाली पाहिजे, अशीही मिटकर यांची मागणी. बुलढाण्याच्या चिखला गावात 2 गटात झालेल्या हाणामारीचं पहिलं सीसीटीव्ही समोर. पुतळा हटवण्यावरून 2 गटात वाद होऊन झाली होती हाणामारी. प्रेम प्रकरणातून नागपूरच्या महाल परिसरात टोळक्याची तोडफोड. हातात धारदार शस्त्र घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न. 12हून अधिक दुचाकींची तोडफोड. स्थानिकांनी तिघांना पोलिसांच्या दिलं ताब्यात.